नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा? नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होता का? उद्धव ठाकरेंचा निशाणा। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? माफी मागा। शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली, ही व्यक्तिगत टीका। माफी मागणार नाही, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यात 40 पोलीस जखमी। पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट, पोलिसांना मारहाण सहन करणार नाही। पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू, मंत्री नितेश राणे आक्रमक। नागपुरातील हिंसाचार औरंगजेबाला मांडणाऱ्या लोकांनी घडवला। ज्यांनी हिंसाचारात सहभाग घेतला अशा समाजकंटकांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी, विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील 15 गावात पाणी टंचाईचं संकट। मार्च महिन्यातच टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। 9 महिने अंतराळात अडकलेले सुनीता विलियम्स आणि बुच विल्मर उद्या पहाटे पृथ्वीवर परतणार। फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय। युद्धबंदीच्या काळात इस्रायलचे गाझामध्ये हल्ले। हवाई हल्ल्यात 200 जण ठार, 300हून अधिक जखमी। लेबनॉन, सिरियामध्येही बॉम्बस्फोट।